नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी किसान आय डी हे आता भारतामध्ये पुऱ्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अनिवार्य आहे आणि याची तारीख ही 31 मार्च आहे। तर शेतकरी मित्रांनो, याचा फायदा काय, जेणेकरून शेतकऱ्यांना ही आय डी बनावाच लागेल का नाही बनली तर काय होईल। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी बनावं लागेल का शेतकऱ्यांना आता इथून पुढं पीक किंवा नुकसान भरपाई किंवा जे यांत्रिकीचे आंदोलन आहे, ठिबक किंवा पिचकरीचं मोफत सोलार आपलं पंप, बॅटरी पंप यासारखे जे अनुदान आहे, नुकसान पूरग्रस्त असे इतर योजना ज्या असन तर याच्यामार्फत तुम्हाला 2000 सुद्धा येत असं। तर याच्यामार्फत तुम्हाला एक आय डी प्रूफ म्हणून कसं शेतकरी म्हणून एक प्रूफ होईल, जेणेकरून याचा फायदा असा आहे की जे शेतकरी नाही ते सुद्धा PM किसान किंवा ज्या शासनाच्या योजना आहे त्याच्यामध्ये लाभ घेत होतात। परंतु आता हे जर आय डी बनली तर शेतकऱ्याचे जे आय डीनुसार शासन हे त्याच्यावर पैसे किंवा जे अनुदान आहे ते टाकीत राहील, जेणेकरून तुम्हाला ही आय डी बनणं अनिवार्य आहे आणि तुम्ही नजीकच्या सेतू केंद्रावर जाऊन हे करू शकता। तर सेतू केंद्रावर गेल्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि जे आधार कार्ड मोबाईल लिंक नंबर आहे तो नंबर प्लस जे तुमची जी शेती आहे ते गट नंबर म्हणजे लागण तुमचा ध्यानात पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या जो 712 नंबर असतो तो लागण आणि तुम्ही 712 नाही काढला तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला आणि जेणेकरून तुम्हाला एक थंबसुद्धा लावावं लागेल ज्याच्या नावावरती आय डी बनायची आहे आणि ज्याच्या जमिनीवर 712 आहे त्याला हे स्पेशल समजा तिथं जाऊन CSC आय डीवर हे तुम्ही करू शकता। आणि मित्रांनो, काही अडचण असली तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, याच्या म्हणजे 2-3 वेळेस तारीख चेंज झाली, पण आता कसं आहे, तारखेच्या भविष्यावर न बसता तुम्ही डायरेक्ट नजीकच्या सेतू केंद्रावर जाऊन हे फॉर्म भरू शकता आणि हे अनिवार्य आहे। तुम्ही नाही भरलं तर तुम्ही पीक किंवा नुकसान भरपाई किंवा 2000 रुपये जे तुमचे येतात आणि जे शासनाचं अनुदान त्याच्यापासून तुम्ही वंचित राहशाल। जेणेकरून आता तरी बघितलं की बरेचसे शेतकऱ्यांनी हे भरेल नाही। आता गावाचं जरा घेतलं उदाहरण तर गावामध्ये फक्त आणि फक्त 25% किंवा 50% लोकांनीच भरलेलं आहे, असे बरेचसे शेतकरी राहिलेले आहे। हा व्हिडिओ बनवायचा मागचा उद्देश आहे की जे शेतकरी राहिले ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर जे लोकांनी सांगेल त्या माध्यमातून भरून घ्या, जेणेकरून तुम्ही याच्या कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।